नमस्कार. ग्रंथ सूक्त सूत्र आद्य शंकराचार्य सत्र पहिलं पुस्तक 6. हरिभक्त परायण दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय पोथीच्या दुसऱ्या अध्यायातली 126वी ओवी आहे. सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. मी ओवी पुन्हा म्हणतो. सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. या ओवीवरती चपखलपणानं उतरणार आद्य शंकराचार्यांच्या जीवनाशी संबंधित पुस्तक किंवा चरित्रगान म्हणजे जगद्गुरु श्रीमत शंकराचार्य. ग्रंथसूक्तच्या कालच्या भागामध्ये आपण एक इंग्रजी पुस्तक पाहिलं, माधव विद्यारण्य यांचं शंकर दिग्विजया. काल इंग्लिश झालं म्हणून नव्हे, पण आज मूळ हिंदी पुस्तक जगद्गुरु श्रीमत शंकराचार्य. या मूळ हिंदी पुस्तकाचे लेखक आहेत पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि या हिंदी पुस्तकाचे मराठी अनुवादक आहेत लक्ष्मण ढवळू टोपले. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत मोरया प्रकाशन. याची पहिली आवृत्ती फेब्रुवारी 2017 मध्ये प्रकाशित झाली आहे. याची किंमत 60 रुपये आहे आणि या पुस्तकाची 192 पानं आहेत. या मूळ हिंदी पुस्तकाचे लेखक पंडित दीनदयाळ उपाध्याय. नाव बरोबर ऐकलेत. भारतीय जनसंघ म्हणजे आजचा भारतीय जनता पक्ष याचे मूळ संस्थापक म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय. पंडित दीनदयाळ उपाध्याय जसे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते, नेते होते, ज्यांचा मृत्यूही संशयास्पद आहे असं मानलं जातं, तेवढेच ते अत्यंत उत्कृष्ट धर्मचिंतक होते आणि अत्यंत उत्कृष्ट लेखक होते आणि म्हणूनच त्यांचं वर्णन पंडित दीनदयाळ उपाध्याय असं केलं जातं. पंडितजींची या पुस्तकामध्ये जे लिहिलं त्याच्यामध्ये एक मोठी गमतीची गोष्ट आहे. आपल्याला कल्पना आहे की शंकराचार्य हे त्यांच्या अद्वैतवादासाठी ओळखले जातात आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय हे त्यांनी मांडलेल्या एकात्म मानवतावाद या तत्वज्ञानाविषयी ओळखले जातात. आपण जर निरपेक्षपणानं पक्षविरहित भूमिकेतनं पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावादाकडे पाहिलं तर त्याच्यावरती आद्य शंकराचार्यांच्या अद्वैतवादाची प्रचंड गडद अशी छाया आहे. कोणतंही मूलतत्व हे तत्व म्हणून मान्य केलं तरी ते कालसापेक्ष आणि स्थितीसापेक्ष करून घ्यावं लागतं. याच्यावरती भर हे शंकराचार्यांचा अद्वैतवाद आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद यातलं प्रचंड मोठं साम्य आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जगद्गुरु श्रीमत शंकराचार्य ह्या पुस्तकाचं अगदी मोकळेपणाने सांगतो तर अत्यंत थोडक्यात कालसुसंगत अशी आद्य शंकराचार्यांच्या जीवनाची मांडणी जर कोणाला पाहिती करून घ्यायची असेल तर जगद्गुरु श्रीमत शंकराचार्य या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुस्तकाला पर्याय नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आता आद्य शंकराचार्य म्हटलं की त्यांचा जन्म 788 वैशाख शुद्ध दशमी. अवघ्या 32 वर्षांचं आयुष्य. केरळ प्रांतात कालटी येथे जन्म. आईचं नाव आर्यांबा, वडिलांचं नाव शिवगुरु आणि गुरुचं नाव गोविंदापादाचार्य. ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. शंकराचार्यांचा अद्वैतवाद आणि दीनदयाळजींचा एकात्म मानवतावाद या दोन्हीचं मूळ सूत्र अनेकत्वात एकत्व असं आहे. पण या दोघांमध्ये इतकंच साम्य आहे अशातला भाग नाही. या पुस्तकातनं आद्य शंकराचार्यांचं जे एक व्यक्तिमत्व पंडित दीनदयाळ उपाध्याय उपस्थित करतात, जमतेम 100-112 पानी हे पुस्तक आहे आणि त्यावेळेला शंकराचार्यांच्या या एकंदरीतच भारत भ्रमणाची म्हणजे कालच्या भागात मी म्हटलं तसं
की 32 वर्षाच्या आयुष्यात त्यातली पहिली 8 वर्ष मुळगावीच गेली, म्हणजे पुढच्या 24 वर्षाच्या आयुष्यात किमान 3दा भारत भ्रमण केलेला हा मनुष्य, वेदांवरती उपनिषदांवरती घट्ट पकड असलेला मनुष्य, प्रस्थानत्रयीत्मक भाष्य करणारा ही व्यक्तिमत्व, त्याला स्वतःचा धर्म स्थापन करता येणं सहज शक्य होतं. पण आद्य शंकराचार्यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की आद्य शंकराचार्य हे धर्मसंस्थापक नाहीत. आद्य शंकराचार्य हे धर्म प्रसारक आहेत. आद्य शंकराचार्य हे धर्म संघटक आहेत. आद्य शंकराचार्य हे धर्म संरक्षक आहेत. आणि आद्य शंकराचार्य हे धर्म पुनर्स्थापक आहेत. आद्य शंकराचार्यांचं हे रूप म्हणजे धर्मसंस्थापक नसणं, धर्मप्रसारक असणं, धर्मसंघटक असणं, धर्मसंरक्षक असणं आणि धर्म पुनर्स्थापक असणं हे पंडित दीनदयाळ उपाध्याय या 100-110 पानांच्या पुस्तकात अत्यंत समर्थपणानं उभं करतात. कदाचित पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या बाबतीत त्यांनी जनसंघाची स्थापना केली हा विषय जर सोडला तर बरंचसं समांतर असं आयुष्य, तुलना करण्याचा हा प्रसंग नाही, कारण तो शंकराचार्यांच्या तुलनेत दीनदयाळांचं क्षेत्र वेगळं, दीनदयाळांचं व्यक्तिमत्व वेगळं, दीनदयाळांचा काळ वेगळा. परंतु ज्या प्रभावीपणाने पंडित दीनदयाळ उपाध्याय आद्य शंकराचार्यांचं हे रूप डोळ्यासमोर उभं करतात, म्हणजे जसं शंकर दिग्विजयामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हिस्ट्री ऑफ इंडियन फिलॉसॉफीचा मधलं अवतरण देण्याचा स्वामी तपस्यानंदांना मोह आवरत नाही, तशा पद्धतीनं पंडित दीनदयाळ उपाध्यायांना अशा पद्धतीचं त्याचं विवरण करणं योग्य वाटतं. हे इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगं आहे. खरं सांगायचं म्हणजे आद्य शंकराचार्य हे पूर्णपणानं वेगळ्या काळाचे प्रतिनिधी आहेत. आद्य शंकराचार्यांच्या वेळेला असलेली सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, परधर्मीयांचा प्रभाव आणि त्या परधर्मीयांचं स्वरूप, परदेशी सत्तांचं असणं आणि नसणं या सगळ्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत. परंतु खंडन मंडनाची जी प्रक्रिया लोकशाहीवादासाठी फार मोठ्या प्रमाणावरती आवश्यक असते, खरं सांगायचं म्हणजे ती अनुस्यूत असते. याचं नेमकं विश्लेषण पंडित दीनदयाळ उपाध्याय आद्य शंकराचार्यांच्या जीवनसूत्रीचं वर्णन करत असताना करतात. हे जगद्गुरु श्रीमान शंकराचार्य या पुस्तकाचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. एकंदरीतच आपल्या कार्याकडे, आपल्या गोष्टीकडे ते कशा पद्धतीनं बघतात याचं नेमकं वर्णन पंडित दीनदयाळ उपाध्याय आपल्या जगद्गुरु श्रीमान शंकराचार्य या गोष्टीमध्ये करतात. की शंकराचार्यांचं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की एकंदरीतच धर्मप्रसाराला संस्थात्मिकीकरण करणं किंवा धर्मप्रसाराचं संस्थात्मिकीकरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मठाधिपती नेमके कोण असले पाहिजेत, त्यांची आचारसंहिता काय असली पाहिजे याचाही विचार शंकराचार्य करतात आणि कुठच्याही वादाकडे गणित झुकणार नाहीत. याचा विचार करत असताना चारही मठांना पूर्णपणाने जे पदाधिपती असतील त्या सगळ्यांनाच शंकराचार्य म्हटलं जाईल ही व्यवस्था आपल्या हयातीतच ते घोषित करतात. हे एकंदरीतच संस्था चालवावी कशी, त्याचं नियमन करावं कसं याचं नेमकं भान धर्मप्रसार करणाऱ्या माणसाला आक्रमक न होता मांडता येतं. हे स्वभाव वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य आणि कार्यवैशिष्ट्य जे आद्य शंकराचार्यांचं आहे ते पंडित दीनदयाळ उपाध्याय आपल्या जगद्गुरु श्रीमान शंकराचार्य या पुस्तकामध्ये अधोरेखित करतात. त्याच वेळेला मठ आणि संन्यास याच्याबद्दलचं नेमकं वर्णन पंडित दीनदयाळ उपाध्याय जगद्गुरु श्रीमान शंकराचार्य यांच्या पुस्तकामध्ये आद्य शंकराचार्यांची कार्यशैली मांडत असताना करतात. एकंदरीतच नंतरच्या काळामध्ये जनसंघ आणि संघ परिवारामध्ये ज्या पद्धतीनं पूर्णवेळ प्रचारकाची भूमिका आली त्याचा स्रोत आद्य शंकराचार्य असावेत असं तर या पुस्तकाच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय सूचित करत नाहीत ना, हे बघण्याची नितांत आवश्यकता आहे.
आणि या एका वेगळ्या पद्धतीनं जर बघायचं झालं तर आद्य शंकराचार्यांचा एक वेगळा पैलू पंडित दीनदयाळ उपाध्याय त्यांच्या जगद्गुरु श्रीमान शंकराचार्य या पुस्तकातनं सातत्यानं मांडत राहतात. आणि तो मुद्दा असा की सांस्कृतिक एकतेशिवाय, विचाराच्या एकछत्री साम्राज्याशिवाय राजकीय एकता टिकू शकत नाही. राजनैतिक एकतेत सांस्कृतिक एकता हवी याच्यावरती शंकराचार्यांनी दिलेला भर. आणि मग त्या निमित्तानं आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र, आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्रांची पत्नी भारती यांचा झालेला शास्त्रार्थ याची पूर्णपणाने गणित पंडित दीनदयाळ उपाध्याय मांडतात. आणि ही मांडणी करत असताना कोणताही मुद्दा नेमका कसा ताणायचा किंवा कुठपर्यंत ताणायचा याचं वेगळं उदाहरण देतात. आणि त्यावेळेला पंडित दीनदयाळ उपाध्याय जगद्गुरु श्रीमान शंकराचार्य या आपल्या पुस्तकात असं म्हणतात की शंकराचार्यांनी वारंवार केलेली मांडणी अशी आहे की आंदोलनाला पुरेशी शक्ती साठवल्याशिवाय आंदोलन छेडून अपयशाचं धनी व्हायचं नाही. मला वाटतं नंतरच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न केले की मिळेल तेवढं आधी पदरात पाडून घ्यायचं आणि मग ते पाडून घेतल्यानंतर पदरात मिळवल्यानंतर पुढच्या संघर्षासाठी सिद्ध व्हायचं. पण पुरेशी ताकद नसेल तर उगाचच क्रांती हल्ला करायचा नाही. मग लोकमान्य टिळकांनी वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल, लोकमान्य टिळकांनी चाफेकर बंधूंबद्दल, लोकमान्य टिळकांनी सशस्त्र क्रांतीबद्दल घेतलेली भूमिका ही आद्य शंकराचार्यांचं एका वेगळ्या पद्धतीनं तत्वांची केलेली अंमलबजावणी होती का असं फार वाटतं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं जगद्गुरु श्रीमान शंकराचार्य हे पुस्तक वाचत असताना केवळ हाच मुद्दा नव्हे तर एकंदरीतच आद्य शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक अशी तुलनात्मक परिस्थिती करावी का याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून आजच्या ग्रंथसूक्त या भागाचं पुस्तक, ही मूळ हिंदी पुस्तक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी लिहिलेलं, ज्याचा मराठी अनुवाद लक्ष्मण पाटील यांनी केलाय, मोरया प्रकाशनानं प्रकाशित केलाय, अशा 112 पानी पुस्तक जगद्गुरु श्रीमान शंकराचार्य. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.